हॅलो. आज आपण सर्कल लेसनचं आपल्या नेक्स्ट सेशनला चालू करतोय. थर्ड सेशन आहे तो. आधीचे 2 सेशन आपण ऑलरेडी कव्हर केलेत. पहिल्या सेशनमध्ये आपण प्रॉपर्टीज किंवा थिअरम्स थोडेफार बघितले. सेकंड सेशनमध्ये आपण 2 सर्कल एकमेकांना एक्सटर्नली आणि इंटरनली कसे इंटरसेक्ट करतात आणि त्यातलं डिस्टन्स कसं फाइंड आउट करायचं ते आपण पाहिलं होतं. आताच्या सेशनमध्ये जे आपण बघणार आहोत ते आहे की आर्क सर्कलचं आर्क आणि त्याच्याशी रिलेटेड अँगल्स कसे फाइंड आउट करायचे आपण ते आपण आता ह्या सेशनला बघणार आहोत. ठीक आहे, तर पाहूयात आपण आजचं सेशन. आता तुमच्या समोर ही एक फिगर दिसते, त्यामध्ये मी सर्कल ड्रॉ केलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे आर्क ऑफ ए सर्कल. आता यामध्ये 2 आर्क आहेत, एक मायनर आर्क आणि मेजर आर्क. ठीक आहे. आता बघा, हा सी इज द सेंटर ऑफ ए सर्कल. ए बी काय कॉर्ड आहे, सर्कलची कॉर्ड, आणि कॉर्ड काय करते, सर्कलचे 2 आर्क तयार करते, सर्कलला 2 भागामध्ये डिवाइड करते असं आपण म्हणू शकतो. तर ए वाय बी हा दिसतोय तो हा एक आर्क आहे सर्कलचा, आणि ए एक्स बी हा एक आर्क आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला बेसिक माहित पाहिजे की व्हॉट इज एन आर्क. ठीक आहे. आता सेंट्रलशी अँगल म्हणजे आता जे ही फिगर जी आपण बघितली ही आर्क तयार झालेत कशामुळे, तर कॉर्डमुळे 2 आर्क तयार झालेत. तर तसंच अँगल फॉर्म केल्याने सुद्धा सर्कलचे आर्क फॉर्म होत आहेत. सेंट्रल अँगल कशाला म्हणतात, जेव्हा सेंटरशी अँगल केला जातो तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत सेंट्रल अँगल. ठीक आहे. सो हा जो थीटा आहे हा सेंट्रल अँगल आहे, आणि ह्या अँगलमुळे ए पी बी हा एक आर्क तयार झाला आहे, त्याला नाव दिलंय मायनर आर्क. आणि ए क्यू बी म्हणजे हा जो दिसतोय ए क्यू बी इज द मेजर आर्क. म्हणजे जो मोठा आहे त्याला आपण मेजर आर्क म्हणणार आहोत, आणि जो छोटा आहे त्याला आपण म्हणणार आहोत मायनर आर्क. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला माहित पाहिजे. आणि हा जो टोटल आर्क आहे, या टोटल आर्क हा जो अँगल सर्क्युलर होतो, बरोबर, हा अँगल किती असणार आहे, 360 डिग्री. ठीक आहे. तर तुम्हाला हे बेसिक माहित पाहिजे व्हॉट इज एन आर्क. आणि आर्क कॉर्डमुळे सुद्धा सर्कलचे 2 आर्क आपण दाखवले ते कसे तयार होतात, आणि सेंट्रल अँगलमुळे आर्कचे मायनर आर्क आणि मेजर आर्कमध्ये डिवाइड केलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण. आता त्याच्याशी रिलेटेड थिअरम बघायचे आपल्याला, म्हणजे आर्कशी रिलेटेड थिअरम. आपला पहिला थिअरम आहे, द कॉर्ड करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट आर्क ऑफ ए सर्कल. द कॉर्ड करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट आर्क ऑफ ए सर्कल आर कॉन्ग्रुएंट. काय म्हटलंय त्यांनी की करस्पॉन्डिंग कॉर्ड्स म्हणजे ह्या ज्या कॉर्ड्स आहेत, म्हणजे कॉर्ड ईडी अँड कॉर्ड एसी टू द कॉन्ग्रुएंट आर्क आर कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे कुठला आर्क एसी अँड कॉर्ड आर्क डीई. हे तुम्हाला हे बघा, आर्कला आपण 3 लेटरमध्ये म्हणू, ए पी सी म्हणजे हा जो दिसतोय तो ए पी सी आर्क अँड डी क्यू ई. हे जे 2 आर्क आहेत ते त्यांनी काय सांगितले, इक्वल आहेत, आणि ते इक्वल आहेत त्यामुळे त्याच्याशी ज्या करस्पॉन्डिंग कॉर्ड आहेत त्या सुद्धा काय असतात, इक्वल असतात, असा थिअरम आहे. तर तो आपण इथे प्रूफ करणार आहोत. त्यासाठी आपल्याला इथे घ्यायचं आहे ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल डी बी ई. यामध्ये ए बी इज इक्वल टू डी बी, याला काय म्हणणार आहोत, रेडियाय ऑफ ए सेम सर्कल. करेक्ट. त्यानंतर डॅश इज इक्वल टू डॅश आपण काय म्हणणार इथे, बी सी इज इक्वल टू बीई. बी सी साइड बी सी इज इक्वल टू साइड बीई. याचं पण रिझन रेडियाय ऑफ ए सेम सर्कल. अँगल ए बी सी, this angle is equal to angle DBE, मेजर ऑफ ए कॉन्ग्रुएंट आर्क. आता बघा, हा जर आर्क आहे एपीसी हा कॉन्ग्रुएंट सांगितले आपल्याला, तसंच ट्रायंगल अँगल आर्क डी क्यू ई हा पण आपल्याला काय सांगितलं, इक्वल, आणि त्याने केलेला सेंट्रलचा अँगल आहे, त्याला सेंट्रल अँगल म्हणतात. त्यामुळे जर ते 2 आर्क इक्वल असतील तर त्याच्याशी केलेले अँगल जे आहेत, म्हणजेच अँगल एबीसी आणि अँगल डीबी पण काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट, मेजर ऑफ ए
कॉन्ग्रुएंट आर्क म्हटलंय. देअरफॉर आपण काय म्हणू शकतो, साइड अँगल साइड, हे दोन ट्रायंगल काय झाले, कॉन्ग्रुएंट झाले. साइड अँगल साइड टेस्ट म्हणणार आहोत आपण याला. लक्षात आलंय. सो त्याच्यावरून आपण काय लिहिणार, कॉड AC इज इक्वल टू कॉड DE आणि याचा रिझल्ट लिहिणार आहोत करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. लक्षात आले, CSCT. अशा पद्धतीने आपण काय प्रूफ केलं की जर दोन आर्क इक्वल असतील तर त्याच्याशी करस्पॉन्डिंग ज्या कॉड असतात त्या पण काय असतात, इक्वल असतात. लक्षात आले. आता ह्याच्यावरून काही पॉइंट्स आहेत तर ते तुम्हाला मी एक्सप्लेन करते ते वन बाय वन. इथे पहिला पॉइंट आहे, अँगल हुज वर्टेक्स इज द सेंटर ऑफ ए सर्कल इज कॉल्ड सेंट्रल अँगल. म्हणजेच अँगल असा अँगल आहे की ज्याचा वर्टेक्स काय आहे, सेंटर ऑफ ए सर्कल. म्हणजे हा समजा बी आहे इथे कन्सिडर केला तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, सेंट्रल अँगल. ठीक आहे. सेकंड, द डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ एन आर्क. द थिअरम ऑफ मायनर आर्क, सॉरी, द मेजर ऑफ मायनर आर्क इज द मेजर ऑफ इट्स सेंट्रल अँगल. आता बघा, हेच आपण एक्झाम्पल बघू. आता हा सेंट्रल अँगल आहे, अँगल ABC. तर मायनर आर्कचं मेजरमेंट काय असतं, तर सेंट्रल अँगल इतकंच असतं. सपोज हे 60 डिग्री आहे तर आर्कचं मेजरमेंट पण काय असणार आहे, 60 डिग्री. ठीक आहे. अँड मेजर ऑफ मेजर आर्क काय असणार आहे, 360 मायनस करस्पॉन्डिंग मेजर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग मायनर आर्क. फॉर एक्झाम्पल, आता मी जर हा मेजर आर्क म्हटलं म्हणजे कुठला, AEC असं म्हणू शकते मी, AEC. तर त्याचं कसं येणार आहे की 360 मायनस 60 म्हणजे येणार 300. बरोबर, कारण हा सेंट्रल अँगल 60 आहे, हा 60 असेल तर हा उरलेला मेजर आर्क काय असणार आहे, 300. ठीक आहे. त्यानंतरचा पॉइंट आहे, मेजर ऑफ सेमी सर्कल इज 180. आता बघा मी सर्कल ड्रॉ करते आणि ही काय त्याची डायमीटर आहे. तर त्याच्यामध्ये जर आर्क असेल तर ह्या आर्कचा हा जो आर्क आहे ह्याचं मेजरमेंट काय असणार आहे, 180 आणि ह्याचं काय असणार आहे, 180. हाफ हाफ, कारण डायमीटरनी काय केले, त्याचे दोन पार्ट केले सर्कलचे आणि टोटल 360 असतं. सो 180 त्याचं मेजरमेंट असणार आहे. मेजर ऑफ सेमी सर्कल इज 180. नेक्स्ट पॉइंट आहे, वेन टू आर्क्स आर ऑफ ए सेम रेडियस अँड सेम मेजर देन दे आर कॉन्ग्रुएंट. वेन टू आर्क्स आर of the same radius and same measure then they are congruent. Next, when only one point C is the common to the arc ABC and arc CDE of the same circle, then measurement of arc ABC plus measurement of arc CDE is equal to measurement of a arc ACE. आता समजा मी म्हटलं हे A आहे, हे B आहे, हे C आहे, हा आर्क आहे हा, आणि हा C आहे, हा D आहे आणि हा E आहे. तर टोटल मेजर कसं म्हणणार आहोत आपण, दिस ABC प्लस दिस CDE इज इक्वल टू आपण म्हणणार आहोत ACE टोटल. म्हणजे समजा मी हे 180 पकडलं, हे पकडलं 90 डिग्री, हे 180, हे 90 डिग्री. म्हणजे समजा ABC आर्क ABCचं मेजरमेंट 180 आहे, आर्क CDE चं आहे 90 डिग्री. दोघांची ॲडिशन येणार 270. तर ते कशाचं असणार आहे, तर अँगल आर्क ACEचं, म्हणजेच हे बघा AC असं. ठीक आहे. सो आपल्याला हे मिळालं आर्क ACE. लक्षात आलं. नेक्स्ट पॉइंट, कॉर्ड ऑफ ए सेम और कॉन्ग्रुएंट सर्कल आर इक्वल इफ द रिलेटेड आर्क आर कॉन्ग्रुएंट. तोच थिअरम आपण बघितला. तर आर्क कॉन्ग्रुएंट असतील तर त्याच्याशी रिलेटेड कॉर्ड्स पण काय असतात, इक्वल असतात. सेम और कॉन्ग्रुएंट ऑफ ए सर्कल. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे, आर्क ऑफ ए सेम और कॉन्ग्रुएंट सर्कल आर इक्वल इफ द कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट. मग त्याचं आपण काय म्हणू शकतो, कन्व्हर्स, की जर कॉर्ड्स इक्वल असतील एका सर्कलच्या तर त्यांनी केलेले आर्क पण काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. लक्षात येते. तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज किंवा हे जे सगळे थिअरम्स आहेत ह्याच्यावर बेस्ड एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. आता बघा, हे पहिलं एक्झाम्पल आहे नेक्स्ट एक्सरसाइज मधलं.
ज्या प्रॉपर्टीज आपण बघतो ना त्याच्याशीच रिलेटेड हे एक्झाम्पल्स दिलेले असतात त्या एक्सरसाइजमध्ये, ते बघतोय आपण आता. आता ह्या एक्सरसाइजमध्ये दिलेलं आहे की हे जे पॉईंट्स आहेत अँड पॉईंट जी, पॉईंट डी, पॉईंट ई अँड पॉईंट एफ हे काय सर्कलवर आहेत. एका सर्कलवरचे हे सगळे पॉईंट आहेत म्हणून त्याला म्हटलंय कॉन्सायक्लिक पॉईंट्स ऑफ ए सर्कल विथ सेंटर सी. सर्कलवर असणारे हे पॉईंट आहेत. त्यांनी दिलंय अँगल ई सी एफ हा 70 डिग्री दिलाय, म्हणजे सेंट्रल अँगल 70 डिग्री दिलेला आहे. अँड मेजरमेंट ऑफ आर्क डी जी एफ, म्हणजेच डी जी एफ हा जो आर्क आहे त्याचं मेजरमेंट दिले त्यांनी 200. आणि तुम्हाला काय विचारले, आर्क डी ई, दिस आर्क अँड मेजरमेंट ऑफ आर्क डी ई एफ टोटल. तर आता बेसिकली आपल्याला माहित पाहिजे की आपण म्हणू शकतो आर्क डी एफ इज इक्वल टू 70 डिग्री, सेंट्रल अँगल आहे बरोबर. सेंट्रल अँगलशी हा जो 70 मायनर आर्क म्हणूया आपण त्याला, मायनर आर्क आहे तो बरोबर. सेंट्रलशी म्हणजे एक वर्टेक्स जो आहे तो अँगलचा तो काय सेंटर आहे, सो त्याला आपण मायनर आर्क म्हणणार आहोत. सो अँगल त्यांनी दिलेला आहे ई सी एफ इज इक्वल टू 70. सो आपण आर्क ई एफ, सॉरी चुकून डी एफ लिहिलंय, हे काय ई एफ आहे. आर्क ई एफ इज इक्वल टू 70 डिग्री आपल्याला मिळालं आहे. ठीक आहे. आणि हा जो दिलेला आहे आता बघा, आर्क डी ई एफ डी जी एफ प्लस आर्क ई एफ प्लस आर्क डी ई इज इक्वल टू 360 बरोबर. सो हा 200 आपल्याला माहिती आहे, प्लस ई एफ आपण आत्ताच काढला 70. सो इथे आपण आर्क डी ई फाइंड आउट करू शकतो. सो 70 प्लस 200 270. सो आर्क डी ई आपल्याला मिळेल 360 मायनस 70, 270 सॉरी, सो 90 डिग्री. ठीक आहे. सो आपल्याला आर्क डी ई मिळाला 90 डिग्री. लक्षात आलं कशा पद्धतीने आपण फाइंड आउट केला. सो आता आर्क आपल्याला डी ई 90 आर्क मिळालाय, सॉरी. तो आर्क जरी मिळाला तरी तो अँगल पण काय असणार आहे 90 डिग्री. म्हणजे इथे आपण आर्क फाइंड आउट केलं, तो काढल्यानंतर आपल्याला त्याने विचारले आर्क डी ई एफ. मग आपण कसं लिहिणार आहोत, आर्क डी ई एफ इज इक्वल टू आर्क डी ई प्लस आर्क ई एफ. मगाशीच आपण बघितलं की असा पॉइंट असेल तर त्याची ॲडिशन होणार आहे बरोबर. सो आर्क डी ई किती आहे आत्ताच आपण फाइंड आउट केला 90 प्लस आर्क ई एफ इज 70. सो काय येणार आहे 160 बरोबर. 160 म्हणजे आर्क डी ई एफ आपल्याला मिळाला 160 डिग्री. लक्षात आले कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करतोय, लक्षात येते तुमच्या. नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत इथे. आता बघा, क्यू आर एस इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. क्यू आर एस इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे ऑल साइड्स आर इक्वल बरोबर. प्रूफ दॅट आर एस, आर्क आर एस इज इक्वल टू आर्क क्यू एस इज इक्वल टू आर्क क्यू आर. आत्ताच आपण एक थिअरम बघितला होता की जर कॉर्ड्स इक्वल असतील, ठीक आहे, तर त्याचे करस्पॉन्डिंग आर्क पण काय असतात इक्वल असतात बरोबर. सो आपण म्हणू शकतो सिन्स ट्रायंगल क्यू आर एस इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल, therefore QR is equal to RS सेगमेंट किंवा कॉर्ड म्हणू शकतो आपण QS. प्रॉपर्टी ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल. ठीक आहे. सो आता कॉर्ड इक्वल आहे, देअरफॉर आर्क क्यू आर शी करस्पॉन्डिंग आर्क आहे QR इज इक्वल टू आर्क
आर एस इज इक्वल टू आर्क क्यू एस. ठीक आहे, काय लिहिणार आहोत? त्याचा थिअरम जो आपण आधीचा बघितलाय, तुम्हाला मी दाखवते वाटलंच तो. हे बघा, chords of a corresponding the chords corresponding to congruent arcs of a circle are congruent. तसंच ही जी प्रॉपर्टी आहे बघा, arc of a same or congruent circle are equal if related chords are congruent. हे आपण इथे वापरलेलं आहे. लक्षात येते कशा पद्धतीने आपण दाखवले? ठीक आहे, आता बघा, हा जो अँगल आहे 60 डिग्री आहे. दिस अँगल इज ऑल्सो 60 डिग्री, कारण आपल्याला माहिती आहे की तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. ठीक आहे, आणि आपल्याला विचारलंय की फाइंड द मेजर ऑफ क्यू आर एस, म्हणजे क्यू आर एस हा जो आर्क आहे टोटल 240 आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. ठीक आहे, तर हा जो अँगल आहे, अँगल आर क्यू एस, आणि हा त्याच्यामध्ये असणारा काय आहे, आर्क आहे. तर हा जर 60 असेल अँगल, तर त्याच्या समोरचा जो आर्क असतो त्याचं मेजरमेंट असतं डबल 120, किंवा जो हा अँगल म्हणू शकतो, हा सेंट्रल अँगल जो आहे हा 120 असतो, आणि हा 120 असल्यामुळे हा जो अँगल, हा जो आर्क आहे आर एस, हा पण काय असणार आहे 120. ठीक आहे, आता ऍक्च्युली हा पण थिअरम आहे, हा आपण बघूयाच. ठीक आहे, तर हा जर 120 आला आणि हा क्यू आर इज ऑल्सो 120, सो आपण म्हणू शकतो आर्क क्यू आर एस इज इक्वल टू आर्क क्यू आर प्लस आर्क आर एस, म्हणजेच काय, तर 120 प्लस 120 इज इक्वल टू 240. लक्षात आलंय? सो इट इज 240. लक्षात येते कशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय? किंवा आता बघा, हा जो मी मेथड वापरलेली आहे, ही जी तुम्हाला दाखवते, ऍक्च्युली हा थिअरम तुम्हाला आहे, पण तो तुम्हाला आत्तापर्यंत मी दाखवलेला नाहीये किंवा एक्सप्लेन केलेला नाही. तो नेक्स्ट सेशनला मी दाखवणार आहे. तर मी त्याच्या आधीच तुम्हाला एक्सप्लेन केलंय. पण अजून कुठल्या पद्धतीने आपण करू शकतो? तर ऍक्च्युली 3 आर्क इक्वल आहेत, बरोबर? आत्ताच आपण म्हटलो की आर्क क्यू आर इज इक्वल टू आर्क आर एस इज इक्वल टू आर्क क्यू एस. सो आपण ह्याला एक्स इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू एक्स म्हणू शकतो. सो एक्स प्लस एक्स इज इक्वल टू 360. सो 3x इज इक्वल टू 360. सो x इज इक्वल टू 360 डिवाइड बाय 3. सो इट इज 120. आलं? सो दिस इज x is equal to 120. Therefore, we can say that angle RQRS is equal to RQR plus RRS is equal to nothing but 120 plus 120 240. लक्षात आलंय? हे मी आता म्हणजे जेव्हा तुम्हाला तो थिअरम नोन नव्हता, म्हणजे माहित नव्हता, म्हणून मी तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. जेव्हा तो थिअरम तुम्हाला कळेल तेव्हा तुम्ही डायरेक्टली या मेथडने सुद्धा करू शकता. लक्षात आलंय? तर अशा पद्धतीने आज आपण आर्कशी रिलेटेड काही एक्झाम्पल आणि थिअरम बघितलेले आहेत. तर तुमच्या एक्झाम खूप जवळ आलेल्या आहेत, तर तुम्ही सगळ्यांनी खूप छान अभ्यास करावा. कोविड सिच्युएशन जी सगळीकडे तुम्ही बघताय, तर घाबरून न जाता तुम्ही तुमचा अभ्यासामध्ये रेग्युलॅरिटी ठेवा. एक सजेशन आहे की तुम्ही थोडंसं जो ऑनलाईन सगळा अभ्यास तुम्हाला समोर करावा लागतो या परिस्थितीत, तर ऑनलाईन जे सगळ्या गोष्टी आहेत, तर त्यांचा तुम्ही चांगल्या पद्धतीने वापर करून घ्या. त्याचा दुरुपयोग करू नका या सगळ्या गॅजेट्सचा. ठीक आहे? सो काही डाऊट असतील तर तुम्ही नक्की मला मेसेज करा. मी तुम्हाला नक्की ते सॉल्व्ह करून देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे? थँक यू सो मच.